आहे सप्टेंबरचा हप्ता आता थेट खात्यामध्ये जमा होतोय। आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मात्र आता सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाला वर्ग केला आहे। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसी मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसी मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसी मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-केवायसी का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और
ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। तुमची जर KYC झालेली नसेल तरी देखील तुम्हाला आता दिवाळीला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। सोबत एक विशेष आगाऊ हप्ता सुद्धा जमा होणार आहे, म्हणजे 3000 रुपये तुमच्या खात्यात अजूनही येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर OTP येत नसेल, अशा प्रकारचा KYC करताना प्रॉब्लेम येत असेल तर टेन्शन घेऊ नका। तुमच्याकडे 2 महिन्याचा कालावधी आहे, आज आणि उद्यामध्ये करायचं आहे असं नाही। त्यामुळे दिवाळी ही मस्तपैकी जगा, KYCचं सध्या टेन्शन घेऊ नका। ज्यावेळेस KYC तुम्हाला करायची त्याची डेट मी सांगतोय, ती म्हणजे इथून पुढे 1 महिन्यात तुम्हाला KYC करायचीच आहे। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींचं नाव आता यादीमध्ये राहिलेलं नाही, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा यांना मेसेज येत आहे। तर याचं कारण आहे की तुम्ही यादीतून बाहेर पडलेले आहात आणि आता तुम्हाला इथून पुढे कुठलाही हप्ता येणार नाही। जर तुम्हाला परत एकदा पात्र लाभार्थी यादीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले डॉक्युमेंट्स सगळ्यात आधी क्लिअर करून घ्या, कारण डॉक्युमेंट्समुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे। कुठले डॉक्युमेंट्स पुढे मी सांगतो आहे। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींना पती किंवा वडिलांचं जे काही आहे KYC करायची राहिलेली आहे त्यांची ते करून घ्या, कारण एकदा KYC पूर्ण केली तरच ते तुमचं सक्सेसफुली तुम्हाला मेसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचं नाव पुढच्या हप्त्यासाठी येणार नाही। आता तुम्ही म्हणाल मग ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळीचा विशेष आगाऊ हप्ता याला KYC गरजेचे आहे का? नाही। कारण काय सांगतो, कारण आहे आता आज आहे जवळपास 13 ऑक्टोबर, आज सोमवार आहे। आता पुढच्या सोमवारीच पहिली अंघोळ आहे आपल्याला माहिती आहे, आणि 8 दिवसात KYC करायचीच आहे असं कुठेही नियम नाही। KYCसाठी त्यांनी 2 महिन्याचा कालावधी दिला होता, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला KYC करणं अनिवार्य आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत, कारण आता सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला, ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे आजपासून। लक्षात घ्या, आज सकाळपासून तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळायला सुरुवात होईल, त्यानंतर लगेच दिवाळी विशेष आगाऊ हप्ता मिळेल। तर आता तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये मिळणार? बघा, ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ते आले होते, म्हणजे ऑगस्टपर्यंत हप्ते आले होते, त्यांना सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि एक विशेष दिवाळी हप्ता आणि सोबत गॅस सिलेंडरचे पैसे आणि आनंदाचा शिधा अशा गोष्टी मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून, जुलै किंवा जानेवारीपर्यंत हप्ते आले नाहीत आणि त्यांची KYC प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित झालेली आहे, त्यांना जानेवारीपासूनचे हप्ते येणार आहेत। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे ज्यांना जिथून हप्ते रखडले होते KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिथून त्यांना पुढचे हप्ते हे मिळणार आहेत। त्यामुळे त्यांची दिवाळी अजूनही एक नंबर होणार आहे, ह्याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे। आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली का, कोणाकोणाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला, कोणाकोणाला आता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सांगू शकता। आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून पुढे आपल्याला लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि दिवाळी विशेष आगाऊ हप्ता हाही वाटप होतील, सोबत गॅस सिलेंडरची वितरणीसुद्धा लवकरच होणार आहे आणि आनंदाचा शिधासुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना ह्या मिळणारच आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत आणि ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, OTP कोड टाकायचं, यांचं टेन्शन घेऊ नका। दिवाळी आरामात जगा, दिवाळीनंतर तुम्ही हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण करू शकता। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराज।